बापाच्या प्रेमाला जर कर्तव्य म्हणाल तर त्याच्या त्यागाची किंमत फुकट ठरेल रे. कारण बापाचं प्रेम कधीच कर्तव्य नव्हतं, ते आपलं भाग्य होतं आपल्या संपूर्ण भविष्यासाठी. हे शब्द फक्त ओळीत बसलेलं एक वाक्य नाही, ते त्या प्रत्येक पित्याचं हृदय आहे ज्याने कधी आपली भावना बोलून दाखवली नाही पण कृतीतून आयुष्य घडवलं. बापाचं प्रेम, त्याचं रक्षण, त्याची काळजी हे सगळं कधीच शाब्दिक नव्हतं. ते रोज सकाळी लवकर उठून कामावर जाण्यात होतं. ते आपल्या हक्कांचा त्याग करून आपल्या स्वप्नांना पंख देण्यात होतं. ते फाटलेल्या शर्टाच्या आत लपलेली मुलाच्या फॉर्मसाठी भरलेली फी होती. पण समाजाने बापाचं हे सगळं कर्तव्य म्हणून स्वीकारलं. जणू बाप आहे म्हणजे करायलाच पाहिजे म्हणून करतो, आणि म्हणूनच त्याच्या प्रेमाच्या मूळ भावना कुठेतरी हरवल्या. पण खरं सांगायचं तर बापाचं प्रेम हे कधी जबाबदारी नव्हतं, ते एक निस्सीम समर्पण होतं जिथे त्याचं स्वतःचं अस्तित्वही पिकं पडतं फक्त आपल्या लेकरासाठी थोडे हसू, थोडे सुख पाहण्यासाठी. त्याने कधी मी तुझ्यासाठी केलं असं सांगितलं नाही, पण त्याच्या प्रत्येक कृतीत फक्त तू आनंदी राहा हीच भावना होती. बापाचं प्रेम हे वाऱ्यासारखं असतं ज्याला आपण अनुभवतो पण कधी पाहत नाही, आणि म्हणूनच त्याच्या प्रेमाच्या त्या न दिसणाऱ्या सावलीला कर्तव्य असं नाव देणं हा त्याच्यावर अन्याय आहे. कारण जर त्याचं प्रेम फक्त कर्तव्य होतं, त्याने आपल्या पायातले चप्पल फाटले तरी नवीन बूट आपल्याला घेतले नसते, त्याने स्वप्न पाहणं थांबवून आपल्याला मोठं करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले नसते. बापाचं प्रेम हे आपलं भाग्य होतं, आणि ते मिळणं ही नशिबाची श्रीमंती. त्याच्या त्या मौनात, त्याच्या त्या थकलेल्या डोळ्यात आपल्यासाठी एक अनंत माया लपलेली असते. तीच माया जी कुठल्याही शब्दात नाही मावणार, आणि तीच माया जी कर्तव्य नाही तर देवत्व आहे. अर्थात ते सर्व कोणी लिहिलं मला माहित नाही, त्याचं सर्व क्रेडिट त्यांनाच.